दिवसाला मराठवाड्यामध्ये 8 तासाला एक आत्महत्या होती आणि तरीही देखील या शासनाला जाग येत नाही। हिंदुत्वाचा मुद्दा गाजवता, मग शेतकरी हा हिंदू नाही का? शेतकरी सुद्धा हिंदू आहे आणि त्या हिंदूचं तुम्ही म्हणजे स्वतः सरकार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतंय। एक शेतकरी पुत्र एक शेतकरी संघटनेचे आहे म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये नक्कीच बच्चू भाऊ सोबत आहोत। ओके, आज 5 दिवस झालेले आहे। बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी उपोषण करतायत। नेमकं काय आहे मागणी आणि कशामुळे सरकार दक्ष देत आहे की नाही, सरकारची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहेत प्रहार संघटनेचे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीचं आंदोलन पुढे करणार आहेत। नमस्कार। खरं तर ही भाजप सरकारची मागणी नव्हे तर हे त्यांचं आश्वासन आहे आणि ते आश्वासनच त्यांनी शेतकऱ्यांना जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी माननीय बच्चू भाऊ कडू गेल्या 5 दिवसापासून आजचा 5वा दिवस आहे, त्यांची तब्येत पूर्णपणे खालावलेली आहे। आजपर्यंत सरकारचं एकही प्रतिनिधी त्या आंदोलनस्थळी पोहोचलेलं नाही। आम्हीही काल संध्याकाळपर्यंत तिथं होतो, आज सकाळी संभाजीनगरला पोहोचलो। येत्या उद्या सकाळपर्यंत जर बच्चू भाऊ जे मागण्या केलेल्या आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दिव्यांगाचं 6000 मानधन असेल आणि सर्व 17 मागण्या जर या शासनाने मान्य केल्या नाही तर उद्या सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात तर झाली, आत्ताच फुलंब्रीला एक आंदोलन झालं आणि शासनाला बांगड्या, चोळी, केळं आणि पपाई भेट म्हणून तहसीलदाराच्या मार्फत आपण शासनाला पाठवावं, अशा पद्धतीने आत्ताच फुलंब्रीला एक आंदोलन चालू झालं। उद्या सकाळपासून छत्रपती संभाजीनगर सुद्धा तितक्याच ताकदीने आक्रमक पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन शेतकरी हातामध्ये घेणार आहे। कारण की शेतकरी इतका परेशान झालेला आहे की दिवसाला मराठवाड्यामध्ये 8 तासाला एक आत्महत्या होती आणि तरीही देखील या शासनाला जाग येत नाही। बच्चू भाऊ एक शेतकऱ्यांचं माध्यम आहे, पण ही खरी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकरी हे आंदोलन हातात घेणार आहे। काल जे आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या भेटीला गेले होते। मनोज जरांगे पाटलांनी पण सपोर्ट करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी दर्शवलंय आणि कालच मुंबईला प्रहारच्या काही नेत्यांनी काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवले, त्याकडे कसं? खऱ्या अर्थानं ही वेळच या शासनाने येऊन द्यायला नव्हती पाहिजे। अदानी अंबानीचं रात्यात तुम्ही कर्ज माफ करता आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी जो तुम्हाला मतदान करतो त्यावेळेस तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा गाजवता, मग शेतकरी हा हिंदू नाही का? शेतकरी सुद्धा हिंदू आहे आणि त्या हिंदूचं तुम्ही म्हणजे स्वतः सरकार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतंय। शेतकरी आत्महत्या का करतो याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। उलट शासन म्हणतंय, अजितदादा म्हणताय की कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली करा, अशा या सरकारचं जाहीर निषेध केला पाहिजे आणि तात्काळ जे तुम्ही मनोजदादांनी सांगितलं की सर्व संघटना एकत्र बसा, सर्व संघटनाचे पदाधिकारी, जे मुख्य पदाधिकारी एकत्र बसा। मी स्वतः शेतकरी म्हणून, एक शेतकरी पुत्र म्हणून या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभर सहभागी होईल। तुम्हाला वाटतं की सरकार याकडे लक्ष देऊन काहीतरी मदत करेल, शेतकऱ्यांच्या पदरी काही पाडेल? असं तर आतापर्यंत चित्र दिसत नाही, पण आतापासून शेतकरी हा पूर्णपणे जोपर्यंत रस्त्यावर येत नाही, कारण की बच्चू भाऊ आज 5वा दिवस आहे आणि बच्चू भाऊनी सांगितलं की माझ्या जीवामध्ये प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यासाठी हे आंदोलन चालू ठेवेल। पण आता हे आंदोलन शेतकऱ्याने हातात घेतलं पाहिजे, शेतकऱ्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे। शेतकऱ्याने जे कांदा उत्पादक शेतकरी असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, महाराष्ट्र ज्यावेळेस पेटेल त्यावेळेस या सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी करावंच लागेल। तुमची भूमिका काय असणार आहे की छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय प्रकारे नियोजन करणार हे आपल्याला उद्या सकाळी नक्कीच दिसेल। जर आज संध्याकाळपर्यंत शासनाने बच्चू भाऊ यांच्या आंदोलनाची, शेतकरी कर्जमाफीची दखल घेतली नाही तर उद्या नक्कीच
याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खूप गंभीर प्रश्न, गंभीर आंदोलन या छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। आपल्यासोबत बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांची काय भूमिका आहे, एक संघटना म्हणून, शेतकऱ्याची संघटना म्हणून त्यांचंही मत आपण जाणून घेऊ। काय सांगा? मागच्या 5 दिवसापासून माननीय बच्चू भाऊ यांचं उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे। सरकार कुठली दखल घेत नाहीये। बच्चू भाऊ हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करताय आणि आम्ही एक शेतकरी पुत्र, एक शेतकरी संघटनेचे आहे म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये नक्कीच बच्चू भाऊ सोबत आहोत। आणि या सरकारने ज्यांनी खोटी आश्वासनं दिली, त्यांना उपोषणाला बसावं लागलं, हे देत नाहीये सरकार। ज्यांनी शेतकऱ्याला फक्त वापरून घेतलं, अशा बच्चू भाऊंनी जर आंदोलन चालू केलं असेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं बच्चू भाऊला या आंदोलनात आम्ही त्यांचा पाठिंबा देतो, त्यांच्या सोबत आहे। परंतु उद्या संध्याकाळपर्यंत जर या सरकारने काही निर्णय घेतला नाही तर आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना सुद्धा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरणार आहोत आणि रस्त्यावर उतरून हे आंदोलन आम्ही पुढे चालू करणार आहोत। एक शेतकरी संघटना म्हणून आता सध्या यांनी लढा उभा केलेला आहे, तुम्ही स्वतः लढा उतरणार आहे, तुम्हाला वाटतं का की शासन तुमचं ऐकल? वाटतं हा प्रश्न नाहीये, कारण सरकार हा निगेटिव्ह आहे। यांनी फक्त इलेक्शन पुरतं वापरून घेतलेलं आहे। परंतु त्यांनी जर आता बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आम्ही असं करणार, जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। निश्चितच आपल्यासोबत संस्थापक अध्यक्ष होते अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे, त्यांनी सुद्धा बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि बच्चू भाऊ जे आंदोलन घेत आहेत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावं असंही त्यांनी सूचित केलं।